आता जाते तिकडे शाळेकडे जाते विनायकचा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवण्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका सहप्रवाशाचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री महाळुंगे तालुका खेड येथे घडलाय. याबाबत 27 वर्षीय व्यक्तीने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील आरोपीने दुचाकी भरधाव वेगाने, हयगईने आणि निष्काळजीपणे चालवली आहे. दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकवली. या अपघातात दुचाकीवर मध्यभागी बसलेला फिर्यादी आणि पाठीमागे बसलेला रामसेवक गंगाप्रसाद पाल वय 24 यांच्यासह तिघांनाही डोक्याला, हातापायाला आणि तोंडाला गंभीर दुखापती झाल्या. या अपघातात रामसेवक गंगाप्रसाद पाल वय 24 यांचा मृत्यू झालाय. महाळुंगे MIDC पोलीस तपास करत आहेत. कंपनीतील मानसिक त्रासातून न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने चाकणमधील 2 महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी एका महिलेकडून 70,000 रुपये उकळले. तक्रार मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत त्यांनी फिर्यादी महिलेस 2 दिवस डांबून ठेवले. तसेच आणखी 1 लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ही घटना चाकण येथे घडली आहे. या प्रकरणी एका 38 वर्षीय गृहिणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चाकण येथील 2 महिला सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेला त्यांच्या कंपनीतील मनुष्यबळ विभाग प्रमुखाकडून झालेल्या मानसिक त्रासाबाबत न्याय मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. त्यासाठी त्यांनी मनुष्यबळ विभाग प्रमुखाविरोधात तक्रार अर्ज घेतला आणि कामासाठी पैसे लागतील असे सांगून सप्टेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 या दरम्यान वेळोवेळी रोख 70,000 रुपये घेतले. त्यानंतर संगनमत करून मनुष्यबळ विभाग प्रमुखाकडून पैसे घेतले आणि फिर्यादीवर तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला. दबाव तंत्राचा भाग म्हणून 19 ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान महिलेस एका आरोपी महिलेच्या घरात 2 दिवस डांबून ठेवण्यात आले. तसेच त्यांनी पुन्हा 1 लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास कुठेतरी नेऊन टाकून देऊ अशी धमकी दिली. या भीतीमुळे फिर्यादी आणि त्यांच्या पतीने 24 सप्टेंबर 2025 रोजी आरोपींना 60,000 रुपये दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत. वाकी बुद्रुक तालुका खेड गावात बिबट्याने थरार निर्माण केला आहे. मंगळवारी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी पहाटे सुमारे 4 वाजता ज्ञानेश्वर बाबूराव जाधव यांच्या गोठ्यातील 2 वासरांना बिबट्याने हल्ला करून ठार मारले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या दुर्लक्षाचा ग्रामस्थांकडून आरोप होत आहे. ज्ञानेश्वर जाधव यांच्या गोठ्यात बिबट्या शिरला आणि त्याने 2 वासरांना लक्ष्य केले. वन विभागाने या भागात तपासणी सुरू केली असून लवकरच कारवाई करण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. चाकण दक्षिण व उत्तर महाळुंगे MIDC ही 2 नवीन पोलीस ठाणी मंजूर झाल्यानंतर तातडीने या नवीन पोलीस ठाण्याचा कारभार सुरू करण्यात आला आहे. चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे विभाजन करताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या मध्यापासून हे विभाजन झाल्याने एकाच गावातील रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे असणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या आणि दूरवरच्या पोलीस ठाण्यात जावे लागणार आहे. एवढी असुविधा होत असताना देखील कुणीही याबाबत एक शब्द देखील बोलण्यास तयार नाही. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी महाळुंगे दक्षिण म्हणजे जुने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार घेतला आहे. तसेच वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची उत्तर महाळुंगे नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम उत्तर चाकण पूर्वीचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळुंके चाकण दक्षिण नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी कार्यभार घेतला आहे. चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे विभाजन करून 4 पोलीस ठाणी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाणे भांबोली फाटा येथे सुरू करण्यात आले आहे. तसेच दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाणे हे जुन्या महाळुंगे पोलीस ठाण्याच्या जागीच आहे. उत्तर चाकण पोलीस ठाणे हे जुन्या चाकण पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आले आहे. तर दक्षिण चाकण पोलीस ठाणे हे कडाचीवाडी येथे सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दी या तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या मध्यापासून दुतर्फा करण्यात आल्या आहेत. उत्तर चाकण पोलीस ठाण्याची हद्द पुढील प्रमाणे असणार आहे. चाकण तळेगाव शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, मेदनकरवाडी तळेगाव शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, कडाचीवाडी शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, बिरदवडी वाकी खुर्द वाकी बुद्रुक रोहकल भाम संतोषनगर रासे शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, भोसे शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, शेलगाव शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, काळोस दौंडकरवाडी पिंपळगाव शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, मोहितेवाडी शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, चिंचोशी बहोळ शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, साबळेवाडी शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग,
अशी उत्तर चाकण पोलीस ठाण्याची हद्द असणार आहे. चाकण दक्षिण पोलीस ठाणे हद्द पुढील प्रमाणे: चाकण शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, नाणेकरवाडी मेदनकरवाडी शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, रासे शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, भोसे शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, शेलगाव शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, पिंपळगाव शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, मोहितेवाडी शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, बहुळ शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, सिद्धे गव्हाण साबळेवाडी शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, वडगाव घेनंद कोयाळी अशी चाकण दक्षिण पोलीस ठाणे हद्द असणार आहे. दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाणे म्हाळुंगे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, खराबवाडी तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, खालुमरे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग, एलवाडी सांगुर्डी कान्हेवाडी तर्फे चाकण कुरुळी पुणे नाशिक महामार्गासह पश्चिमेकडील भाग, मोई निघोजे. उत्तर म्हाळुंगे MIDC पोलीस ठाणे म्हाळुंगे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, खराबवाडी तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, खालुमरे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग, तोरणे बुद्रुक पराळे शिवे शिंदे वहागाव वासुली देशमुखवाडी भांबोली कासारी वराळे हेद्रुज आंबेठाण पाळू कोरेगाव खुर्द अनावळे बोरदरा कोळीये सावरदरी गडद पाईट आडगाव करंज विहिरे सुपे शेलू कोहिंडे खुर्द आसखेड खुर्द आसखेड बुद्रुक वेल्हावडे वाघू धामणे कान्हेवाडी खुर्द वाकीतर्फे वाडा टेकवडी तळवडे कुरकुंटी रौंधळवाडी अहिरे गोनवडी पिंपरी खुर्द अशी सुमारे 44 गावे उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. राजगुरुनगर येथील खासगी शिकवणीमध्ये एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. त्यानंतर आता खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने परिसरातील 18 खासगी शिकवण्यांची सुरक्षा विषयक तपासणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी करणाऱ्या शिकवण्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी ही माहिती दिली. या तपासणीमध्ये शिकवणीत अग्निशमन यंत्रणा CCTV यंत्रणा यासारख्या सुरक्षा उपायांसह स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सोय बसण्याची व्यवस्था संगणक यंत्रणा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे बायोमेट्रिक उपस्थिती पालकांची संमती पत्रके इत्यादी बाबी तपासण्यात आल्या. 4 पथकांच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अनेक शिकवण्यांमध्ये संगणक व्यवस्था CCTV स्वच्छतागृहे अग्निशमन यंत्रणा पालक समिती पत्रके उपस्थिती पत्रके आणि कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे नसल्याचे आढळून आले. या सर्व शिकवण्यांना सुरक्षेच्या उपाययोजना ताबडतोब करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आवश्यक बाबींची पूर्तता न करणाऱ्या शिकवण्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ही मोहीम आता संपूर्ण खेड तालुक्यात राबवली जाणार आहे. नोंदणीकृत क्लासेसशिवाय गृह सोसायटी घरात शहरात जवळपास 50 खासगी क्लासेस सुरू आहेत. या क्लासेसची सुरक्षा रामभरोसे असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पुणे नाशिक महामार्ग रुंदीकरणाच्या प्रक्रियेत मौजे वाकी खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे येथील गट क्रमांक 139 मधील श्री काळोबा महाराज समाधी मंदिर व पुरातन अजाण वृक्षांचा ऐतिहासिक धार्मिक व पर्यावरणीय ठेवा बाधित ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे मंदिर संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असून संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जागा आहे. यासंबंधी अनेक ऐतिहासिक व दस्तऐवज संदर्भ उपलब्ध आहेत. या विषयाची माहिती रात्री शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे राज्य संघटक किशोर महाराज धुमाळ तसेच या मंदिराचे अध्यक्ष विधितज्ञ अनिल जाधव आणि सकाळी श्री ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी अत्यंत गांभीर्याने निदर्शनास आणून दिले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. रात्री उशिराची वेळ असूनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ याची दखल घेत श्रद्धास्थानांचे संवर्धन होईल, कोणतीही हानी होणार नाही असा ठाम विश्वास दिला. राजगुरुनगर शहरातील श्रीकांत गोरडे आणि नितीन पाटील या 2 युवकांनी पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता ते कन्याकुमारी असा 3000 किलोमीटर सायकलवरून प्रवासाचा शुभारंभ कोलकाता येथून केला. हे अंतर 16 दिवसात हे 2 सायकलस्वार पूर्ण करणार आहेत. कोलकाता कालीदेवी हावडा ब्रिज गंगासागर कोणार्क सूर्यमंदिर चारधामपैकी जगन्नाथपुरी मंदिर चिल्का सरोवर विशाखापट्टणम धनुष्यकोडी कन्याकुमारी असा 3000 किलोमीटरचा प्रवास 16 दिवसात पूर्ण करणार आहेत. राईड दरम्यान प्रदूषण आणि रस्ते सुरक्षा याबाबत जनजागृती करणार आहोत. दररोज साधारण 180 किलोमीटर सायकल प्रवास करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
आळंदीजवळील चरोली खुर्दमध्ये डोंगरावर बिबट्या वावरत असताना नागरिकांना आढळला. एका उसाच्या शेतातून बाहेर पडून तिथे गेला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. डोंगरावर वावर करत असताना पळताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता जाते तिकडे शाळाकडे जाते विनायकचा. ते बघा तिकडं कोणी आहे का नाही मोकळं. खेड न्यायालयात 13 डिसेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत 534 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 534 प्रकरणे तडजोडीने मिटल्याने पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला. चाकण आंबेडन चौक व वासुली फाटा परिसरात प्रवासी रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, दमबाजी, महिलांना त्रास देणे आणि जास्त भाडे वसूल करण्यात येत असल्याचे नागरिकांनी फोटो पाठवून कळवले आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अलंकापुरी सफला एकादशी दिनी इंद्रायणी आरती भाविकांची गर्दी. आळंदी येथे सफला एकादशीचे औचित्य साधत इंद्रायणी नदी घाटावर माता इंद्रायणीची दिव्य महाआरती पावन सोहळ्याचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. चाकण शिक्रापूर रस्त्यावर मंगळवारी 16 डिसेंबर 2025 रोजी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. महसूलच्या अधिकाऱ्यांचे मंत्र्यांच्या विरोधात काम बंद आंदोलन. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी थेट राज्याच्या महसूल मंत्र्यांना लक्ष्य केले. सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून मंगळवारी 16 डिसेंबर रोजी देखील हे आंदोलन सुरूच आहे. तहसीलदार आणि नायब तहसीलदार स्तराचे अधिकारी देखील यात सहभागी झाल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. चाकण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण कल्याण समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर चाकण उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी समितीमार्फत होऊन प्रत्यक्ष कॉन्क्रीट ब्लॉक कॉम्प्रेशन चाचणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे, सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता भाग्यश्री गिरी, प्रकल्प व्यवस्थापक प्रताप जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट निलेश कट, अमोल जाधव, प्रफुल्ल टंगसाळ हे उपस्थित होते. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या 2026च्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. राजगुरुनगर सहकारी बँकेची दिनदर्शिका दरवर्षी नवीन संकल्पना मांडली जात असते. बँकेचे संचालक राजेंद्र सांडभोर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या दिनदर्शिकेत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत या संदर्भात माहिती 2026च्या दिनदर्शिकेत मांडण्यात आली आहे. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे यांच्यासह सर्व संचालक, बँकेचे कर्मचारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅलेंडर सौर याच्यावर करण्यामागचा उद्देश सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी आमचा सगळ्यांचा असा होता की पारंपरिक ऊर्जेचे स्रोत हे कमी होत चालले आणि सरकारपासून जागतिक पातळीवर सुद्धा पारंपरिक ऊर्जेला जास्त प्रोत्साहन देण्याचं काम सगळे घटक, सगळी राष्ट्र आणि युनो सुद्धा करत आहे. तर त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, यासाठी आम्ही ही गोष्ट करतोय. सरांनी, शिंदे सरांनी आणि सरांनी त्याबाबत सांगितलं, त्यावर अधिक काही अजून सांगत नाही, परंतु ही अतिशय काळाची गरज आहे की सूर्य सदा तळत राहणार आहे आणि कोळसा, पाणी वगैरे गोष्टी ज्यांच्यापासून आपण ऊर्जा मिळवतो त्या हळूहळू सीमित आहेत आणि कमी होत पण चाललेल्या आहेत. असो, आता तुम्हाला कॅलेंडरची माहिती सांगतो. प्रत्येक याच्यावर आम्ही सौर ऊर्जेपासून काय काय करता येतं. आपल्याला फक्त एक सौर ऊर्जा लावून गरम पाणी एवढं साधारण माहीत असतं आणि आता थोडंसं लाईटच्या बाबत जनजागृती आली, पण त्यातून खूप गोष्टी करता येतात. त्यातल्या 12 आम्ही निवडल्या. तसेच सौर चुली आहे. सौर चुली म्हणजे त्याच्यावर स्वयंपाक करता येतो सौर ऊर्जेच्या द्वारे. पाणी गरम करणारी यंत्रणा फेब्रुवारी महिन्यात घेतली, ही सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर सौर पॅनेल असतात की थेट त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी पण मिळू शकतो. ती सरकार पण विकत घेते. आता आपल्याला वापरून उरलेली सरकारला विकता येते. सरकार तसं बिलं करतात, हे आपल्या अनेक जणांना माहीत असेल. सौर पंप म्हणजे इंजिन किंवा मोटरऐवजी आपण सौर पंप आपल्या विहिरींना पाणी वितरण करण्यासाठी शेतीला वापरू शकतो. सौर स्ट्रीट लाईटची आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता अनेक ठिकाणी दिसतात, पण आपण त्याचं खरं तर सगळ्यांनी संवर्धन केलं पाहिजे. आपण ते फार त्याच्याकडं चुकीच्या दृष्टीने बघतो. मे महिना झाला, आता जून महिन्यामध्ये होम सिस्टीम म्हणजे घरासाठी संपूर्ण जी उपकरणं वापरतो त्याच्यासाठी सुद्धा
आपण सौर पॅनल जर बसवले तर त्यापासून ती ऊर्जा मिळू शकते. सौर इन्व्हर्टर आला. सौर इन्व्हर्टर म्हणजे त्याच्यात सूर्याची ऊर्जा साठवून तो ठेवतो आणि ज्यावेळी तुमची ॲक्च्युअल इलेक्ट्रिसिटी कट होईल किंवा वीज जाणं, आपण म्हणतो लाईट जाणं सोपे शब्द, त्यावेळी सुद्धा आपण त्याचं ते एक पॉवर स्टेशन सारखं होतं आणि ते आपण वापरू शकतो. सेम बॅटरी स्टोरेज पण करता येतं सौर ऊर्जेवरती. आणि या बॅटऱ्या भविष्यात तुम्हाला आज ज्या इलेक्ट्रिक वाहनं दिसतात तर त्या कदाचित पुढं सौर ऊर्जेवरच्या बॅटऱ्या पण डायरेक्ट सौर पॅनलच्या गाड्या पण भविष्यात येऊ शकतात. अशा पद्धतीचं संशोधन चालू आहे. सेम पुन्हा आपण पंखे AC सौर चालू शकतो. ते सप्टेंबर महिन्यात आपण घेतले. म्हणजे सौर ऊर्जेपासून काही आता संपूर्णपणे इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याला पर्याय झालेला आहे हे सांगण्याचा यामागचा उद्देश आहे. ई चार्जिंग स्टेशन जी इलेक्ट्रिकल वाहनं सध्या येतात त्यासाठी जी चार्जिंग स्टेशन सुद्धा आता सौर ऊर्जेवरती येऊ घातलेली आहेत. किंबहुना अनेक कंपन्यांमध्ये तुम्ही बघत असाल, कंपन्यांमध्ये मोठे मोठे पॅनल्स असतात, कंपन्या वापरतात. सौर वाहनाचा मी आत्ताच उल्लेख करत होतो तर ती पण यानंतर येतील. आता थोडंसं प्रायोगिक तत्वावर येत आहे परंतु पूर्णपणे अजून रस्त्यावर आलेली नाही, ती पण येऊ घातली आहे. आणि सौर ट्रॅकिंग सिस्टीम आम्ही शेवटचं घेतलं की सूर्याच्या हालचालीनुसार सौर पॅनलचा कोन बदलतो आणि त्याच्या ट्रॅकिंग तंत्रज्ञानामुळे नेहमी सूर्याच्या दिशेनेच ते पॅनल राहील असं पण एक टेक्नॉलॉजी आली. म्हणजे असं नाही होणार की एकदा सूर्याची हे करून गेलं आणि परत मग सावली आली की ते राहिलं. सूर्यफुलासारखं थोडक्यात फक्त हे मोठ्या प्रमाणावर. राजीवनगर सहकारी बँकेच्या सन 2026च्या दिनदर्शिका प्रकाशनासाठी छोट्याशा निमंत्रणावरून सर्व पत्रकार बंधू असतील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बँकेच्या आणि आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आले त्याबद्दल प्रथमतः मी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, राजीवनगर सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बंधू यांचं सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.